सध्या चांदा ते बांदा आणि गल्ली ते दिल्ली गाजत असलेलं प्रकरण म्हणजे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या। आणि या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी सर्व पक्षीयांच्या रडारवर आहे तो वाल्मिक कराड। या वाल्मिक कराडनं आणि त्याच्या टोळीनं वेगवेगळ्या शहरात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होतोय। पुण्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजच्या समोर वाल्मिक कराडनं 25 कोटी रुपये मोजून ऑफिस प्रिमायसेस विकत घेतल्याचं बोललं जात आहे। आणि याच आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी ईडीची एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांची देखील आता चौकशी होणार आहे। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर ऑफिस प्रिमायसेस घेतल्याचा संशय आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं 25 कोटी रुपये खर्चून 6 ऑफिस विकत घेतल्याचं बोललं जात आहे। याच इमारतीच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर असलेल्या या व्यावसायिक वापरासाठीच्या इमारतीमध्ये वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित असलेली एक महिला आणि विष्णू साठे यांच्या नावाने 6 कार्यालयीन कामकाजासाठीच्या जागा अर्थात ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्यात आणि त्यासाठी 25 कोटी रुपये मोजण्यात आल्याचा दावा होतोय। हा आता करार या पातळीवरती असलेला व्यवहार आहे, कारण आपण जर पाहिलं तर या इमारतीचं काम अद्याप पूर्ण व्हायचं आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर खरेदी विक्रीचा व्यवहार होणार होता, मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या मालमत्तांची माहिती जेव्हा समोर येऊ लागली तेव्हा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या या इमारतीमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू साठे आणि त्यांच्याशी संबंधित एका महिलेनी 6 ऑफिस स्पेसेस बुक केल्याचं सांगितलं जातंय। या ठिकाणी पर स्क्वेअर फीट 40,000 रुपये असा दर आता या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती असलेल्या व्यावसायिक वापराच्या जागांसाठीचा आहे आणि त्यातून 25 कोटी रुपये मोजण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची पाळमुळं परळीमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत आणि या मुळांचा आधार घेत या टोळीने मुंबई, पुण्यासह इतरही अनेक शहरांमध्ये त्यांची अशी व्यावसायिक साम्राज्य उभारली आहेत आणि ही व्यावसायिक साम्राज्यच त्यांच्या दहशतीला आर्थिक पाठबळ देण्याचं काम करतायत। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हा जिल्हा ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला गेलाय। इतक्या वर्षांमध्ये या ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही, मात्र जे या ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांचं नेतृत्व करत असल्याचा दावा करतायत त्यांची संपत्ती मात्र ही अशी गगनाला भिडली आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।